नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे लाभार्थी कॉर्नरवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे जमीन आहे, कष्ट करण्याची तयारी आहे, पण पाण्यासाठी विहीर नाही. आणि विहीर खाण्याची म्हटलं तर डोळ्यासमोर येतो तो लाखो रुपयांचा खर्च. पण आता काळजी करू नका. महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या सिंचन विहीर योजनेअंतर्गत तुम्हाला आता विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळू शकते. पण थांबा, हे 5 लाख रुपये कोणाला मिळतात? ते थेट बँक खात्यात येतात का? आणि अर्ज करण्याची खरी पद्धत काय आहे याबद्दल अनेक शेतकऱ्यांच्या मनात गोंधळ आहे. आज आपण या योजनेचे संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. विशेषतः अनुदानाची रक्कम कशी मोजली जाते हे मी तुम्हाला बारकाईने सांगणार आहे, जे करून तुमची फसवणूक होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ही योजना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत राबवली जाते. यालाच आपण गावरान भाषेत मागेल त्याला विहीर असं म्हणतो. या योजनेचा दुहेरी उद्देश आहे. पहिला, शेतकऱ्याला हक्काचे पाणी देणे, आणि दुसरा, गावातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे. शासनाने आता विहिरीसाठीच्या साहित्याचे दर वाढल्यामुळे आणि मजुरीचे दर वाढल्यामुळे अनुदानाची रक्कम वाढून 4 लाखावरून 5 लाखपर्यंत नेली आहे. हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठं दिलासादायक पाऊल आहे. आता व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की अर्ज मंजूर झाला की सरकार लगेच 5 लाखांचा चेक हातावर ठेवेल. तर मित्रांनो, हे असं होत नाही. इथेच तुमची फसगत होऊ शकते. ही गोष्ट नीट समजून घ्या. शासनाने जाहीर केलेले 5 लाख रुपये हे कमाल अनुदान आहे. याचा अर्थ काय? तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात. पहिला, जेव्हा तुम्ही विहीर खोदायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या कामाचे मोजमाप केले जाते. यालाच तांत्रिक भाषेत MB मेजरमेंट बुक रेकॉर्डिंग म्हणतात. दुसरा, तुमची विहिरीची खोली किती झाली, रुंदी किती आहे, त्यात दगड लागला की माती, यावर तुमचा खर्च ठरतो. तिसरा मुद्दा, समजा तुमच्या विहिरीचे काम 3 लाखांचेच झाले तर तुम्हाला 3 लाखच मिळतील. चौथा, आणि जर काम मोठे असेल, खोल असेल तर जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंत रक्कम मिळेल. त्यामुळे कोणी जर तुम्हाला सांगत असेल की सरसकट 5 लाख मिळवून देतो तर त्यावर विश्वास ठेवू नका. हे पूर्णपणे तुमच्या विहिरीच्या कामावर आणि इंजिनियरने केलेल्या मूल्यांकनावर अवलंबून आहे. हे सत्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता पाहूया की या 5 लाखांच्या मदतीसाठी कोण पात्र आहे. सरकारने काही कडक नियम लावले आहेत. पहिला, जमीन. तुमच्याकडे किमान 1 एकर जमीन असावी. दुसरा, अंतराट. तुम्ही जिथे विहीर घेणार तिथून 500 मीटरच्या आत दुसरी कोणतीही विहीर, शासकीय विहीर किंवा विहीर नसावी. ही अट आता काही ठिकाणी 150 मीटरपर्यंत शिथिल केली आहे, पण तरीही 500 मीटर सुरक्षित मानले जाते. तिसरा, विहीर नसणे. तुमच्या 7/12वर आधीच विहिरीची नोंद नसावी. चौथा, जॉब कार्ड. हे सर्वात महत्त्वाचे. तुमच्या कुटुंबाकडे मनरेगा जॉब कार्ड असणे अनिवार्य आहे. नसेल तर आजच ग्रामसेवकाकडे जाऊन काढून घ्या. पाचवा, लाभार्थी. SC ST भटक्या विमुक्त जाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी आणि महिला प्राधान्य कुटुंब यांना प्राधान्य दिले जाते. आता वळूया अर्जाकडे. कागदपत्रे तीच आहेत. आधार कार्ड, जॉब कार्ड, बँक पासबुक, 7/12, 8 आणि ग्रामसभेचा ठराव. आता अर्ज कसा करायचा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन? माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे, ऑफलाईन पद्धतीचा वापरा. का? कारण ऑनलाईन पोर्टल किंवा ॲपवर बऱ्याचदा तांत्रिक अडचणी येतात, सर्व्हर डाऊन असतो. त्यापेक्षा पंचायत समितीतून फॉर्म आणा, तो व्यवस्थित भरा, सोबत ग्रामसभेचा ठराव आणि कागदपत्रे जोडा आणि स्वतः जाऊन पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागामध्ये जमा करा. जमा केल्यावर पोचपावती घ्यायला विसरू नका. पावती असेल तरच तुम्ही उद्या अधिकाऱ्याला जाब विचारू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही होती सिंचन विहीर योजनेची खरी आणि पारदर्शक माहिती. अनुदान 5 लाख आहे, पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला काम, वर्क दाखवावं लागेल आणि संयम ठेवावा लागेल. विहीर झाले की पुढचे अनेक वर्षे तुमची शेती बागायती होईल, हे मात्र नक्की. तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका आहेत का, किंवा तुमच्याकडे जॉब कार्ड आहे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण माहिती असल्याशिवाय प्रगती होत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.